बदलापूरचा नराधम अक्षय शिंदेच्या एन्काउंटरला पोलीसच जबाबदार। न्यायालयीन चौकशीचा अहवाल हायकोर्टामध्ये सादर। आत्मसंरक्षणासाठी गोळ्या चालवल्या हा पोलिसांचा युक्तिवाद संशयास्पद। माझ्या मुलाने गुन्हा केलाच नव्हता, त्याच्यावरती बलात्काराचा खोटा आरोप केला गेला। अक्षय शिंदेच्या आईची प्रतिक्रिया। अक्षय शिंदेचा फेक एन्काउंटर कुणी करायला लावला आणि कुणाला वाचवण्यासाठी करायला लावला, अनिल देशमुखांचा सवाल। अक्षय शिंदेचा एन्काउंटर खोटा होता, मूळ आरोपींना वाचवण्यासाठी अक्षयचा एन्काउंटर केला। हा एन्काउंटर नाही तर ही हत्या आहे, जितेंद्र आव्हाड यांचा आरोप। ठाणे पोलीस फक्त राजकीय हस्तक म्हणून काम करत असल्याची आव्हाडांची टीका। निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून अक्षय शिंदेचे एन्काउंटर करण्यात आलं। देवेंद्र फडणवीसांना अंधारामध्ये ठेवल्याची माहिती आहे। या प्रकरणावरती न्यायालयीन समितीनं ठपका ठेवला, हे गंभीर। संजय राऊतांची प्रतिक्रिया। निवडणूक तोंडावर होती म्हणून फेक एन्काउंटर केल्याची सुषमा अंधारेंची टीका। राजकीय गणित जुळवण्यासाठी फेक एन्काउंटर झाल्याचं अंधारेंचं मत। बदलापूर घटनेच्या प्रकरणी संबंधित अधिकाऱ्यांसोबत बोलून माहिती घेतो आणि त्यानंतर मी बोलेन, मंत्री शंभूराज देसाईंची माहिती। बदलापूर घटनेच्या प्रकरणी कोणतीही तक्रार आयोगाकडे नसल्याची रुपाली चाकणकर यांची माहिती। तसंच दोषींवरती कारवाई केली जाणार, चाकणकरांची प्रतिक्रिया। एकनाथ शिंदेंकडून गोगावले भुसेंच्या पालकमंत्रीपदाबद्दलच्या तक्रारीची दखल। शिंदेंचा मुख्यमंत्री फडणवीसांना फोन आणि त्यानंतर नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्रीपदाच्या नियुक्तीला स्थगिती। पालकमंत्रीपदाच्या स्थगितीची इनसाइड स्टोरी। एवढी वर्ष काम केल्याच्या नंतर काहीतरी अपेक्षा असतातच, पालकमंत्रीपदाची अपेक्षा करण्यामध्ये वावगं ते काय? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा सवाल। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आजच मुंबईमध्ये परतण्याची शक्यता। शिंदे काल अचानकपणे दरेगावी निघून गेल्यामुळे पालकमंत्रीपद वाटपावरून ते नाराज असल्याची चर्चा। रायगडमध्ये भाजपचा पालकमंत्री झाला तरी चालेल, पण राष्ट्रवादीचा नको। पालकमंत्रीपदाबाबत महेंद्र थोरवे यांचं वक्तव्य। आमचा राजकीय अस्तच झाला तरीही चालेल, पण तटकरेंना स्वीकारणार नाही। रायगडच्या पालकमंत्रीपदाच्या वादावरून शिवसेनेचे आमदार महेंद्र थोरवे यांची प्रतिक्रिया। रायगडच्या पालकमंत्रीपदाबाबत कोणतीही प्रतिक्रिया न देण्याची राष्ट्रवादीची भूमिका। पालकमंत्रीपदाच्या संदर्भातला निर्णय मुख्यमंत्र्यांचा, त्यामुळे फडणवीस परदेश दौऱ्यावरून परतल्याच्या नंतर तोडगा निघेल, राष्ट्रवादीच्या नेत्यांची एबीपी माझाला माहिती आहे। एकनाथ शिंदेंना संपवण्यासाठी नवा उदय होईल, विजय वडेट्टीवारांचं सूचक वक्तव्य। आता भाजपला शिंदेंची गरज संपली आहे, वडेट्टीवारांचं वक्तव्य। उदय सामंत हे फ्लेक्झिबल नेते आणि त्यामुळे ते भाजपसोबत अधिक चांगला घरोबा करू शकतात। सुषमा अंधारेंची प्रतिक्रिया। शिंदेंचं रुसणं फुगणं भाजपला पटत नसल्यामुळे नव्या समीकरणाचा उदय होऊ शकतो, अंधारेंचं वक्तव्य। वडेट्टीवार भाजपमध्ये येण्यासाठी किती प्रयत्न करतायत हे माहिती आहे, उदय सामंत यांचं प्रत्युत्तर। पण राजकीय एथिक्स पाळत असल्यामुळे काहीही बोलणार नाही, उदय सामंतांचं वक्तव्य। एकनाथ शिंदे रुसले तेव्हाच उदय येणार होता, संजय राऊतांचं वक्तव्य। तर दावोसला उदय सामंत यांच्यासोबत 20 आमदार गेल्याचा राऊतांचा दावा। संजय राऊतांनी केलेलं वक्तव्य धादांत खोटं। एकनाथ शिंदेंसोबत राजकारणाच्या पलीकडचे संबंध, कोणीही भांडणं लावण्याचा प्रयत्न करू नये, उदय सामंतांची प्रतिक्रिया। उदय सामंतांच्या विषयीच्या चर्चा या तथ्यहीन, उपमुख्यमंत्री अजित पवारांचं वक्तव्य। आता शिंदेंची गरज संपली आहे का? वडेट्टीवारांचा सरकारला टोला। उद्धवजींना संपवलं तसं शिंदेंना सुद्धा संपवत आहात का? वडेट्टीवारांचा मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना सवाल। सत्तेबाहेर गेल्यामुळे विरोधकांची मानसिकता बिघडली आहे, त्यामुळे ते असं बोलतायत, बावनकुळेंचा टोला। तर वडेट्टीवारांनी काम करावं आणि काँग्रेसकडे लक्ष द्यावं, बावनकुळेंचा सल्ला। आधी मुख्यमंत्री ठरत नव्हता, मग मंत्रिमंडळ कसं तरी स्थापन झालं, आता पालकमंत्री ठरत नाहीयेत, आता फक्त मारामारी व्हायची शिल्लक आहे। संजय राऊतांची पालकमंत्रीपदाच्या संदर्भात प्रतिक्रिया। राज्यामध्ये पुन्हा एकदा राजकीय भूकंप होणार, राहुल शेवाळेंचं भाकीत। तर ठाकरेंच्या शिवसेनेचे 15 आणि काँग्रेसचे 10 आमदार शिवसेनेच्या संपर्कात असल्याचा दावा। गोंदिया जिल्ह्यामधल्या 7 पंचायत समित्यांवरती भाजपचा झेंडा, तर फक्त एका ठिकाणी काँग्रेसला यश, भाजपच्या कार्यकर्त्यांकडून जल्लोष। भंडाऱ्यामध्ये पंचायत समिती निवडणुकांमध्ये 4 ठिकाणी भाजप आणि राष्ट्रवादीची सरशी, तर 3 पंचायत समित्यांवरती काँग्रेसचा झेंडा।
काही जण ईव्हीएमने हे दिवस दाखवले असं म्हणतात. लोकसभेला ईव्हीएम चांगले होते का? अजित पवारांचा विरोधकांना टोला. बारामतीचा विकास असाच होत नाही, त्यासाठी पहाटे उठावं लागतं, अजित पवारांचा सल्ला. जालन्यामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांना मराठा कार्यकर्त्यांनी काळे झेंडे दाखवले. जालना शहरामधल्या भोकरदन नाका परिसरामध्ये मराठा कार्यकर्त्यांचं आंदोलन. येत्या 30 जानेवारीला मनसेचा पदाधिकारी मेळावा पार पडेल. सकाळी 10 वाजता मेळाव्याला सुरुवात. मेळाव्याला राज ठाकरे संबोधित करणार. शिवसेना ठाकरे गटाच्या एकनाथ पवारांनी दिला राजीनामा. विधानसभा निवडणुकीमध्ये एकनाथ पवार हे लोहा कंधार मतदारसंघाचे उमेदवार होते. लवकरच ते भाजपमध्ये जाणार असल्याची चर्चा. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची दरे गावामध्ये प्रशासनासोबत बैठक. दरे गावामध्ये पर्यटन विकास आराखड्यामध्ये नेमकं काय पर्यटन असणार या संदर्भात घेतला आढावा. दावोसमध्ये चिमुकल्यानं अधोरेखित केलं मुख्यमंत्री फडणवीसांचं मी पुन्हा येईन हे वाक्य. फडणवीसांनी शेअर केला व्हिडिओ. नांदेडच्या माहूरमध्ये मंत्री पंकजा मुंडेंचं स्वागत समर्थकांकडून. पंकजा मुंडेंवरती जेसीबीनं पुष्पवृष्टी. वाल्मी कराडच्या जामीन अर्जावरती 23 तारखेला सुनावणी. कराडच्या वकिलांनी तारीख वाढवण्याची केली होती मागणी. वाल्मी कराडच्या प्रकरणी पुण्यामधल्या माजी नगरसेवक दत्ता खाडे यांची सीआयडीकडून चौकशी. कराडची दुसरी पत्नी मंगल जाधवच्या नावे पुण्यामध्ये ऑफिससाठी 2 जागांची खरेदी. याचा व्यवहार दत्ता खाडे यांच्या मध्यस्थीनं झाल्याचा पोलिसांना संशय. अकोल्यामधल्या जन आक्रोश मोर्चामध्ये ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुख सहभागी. मुंडे मंत्रिपदावरती राहिले तर त्याचा फायदा वाल्मी कराडला होईल, त्यामुळे मुंडेंनी राजीनामा द्यावा, नितीन देशमुखांची मागणी. मस्साजोगमधील सरपंच संतोष देशमुखांच्या हत्येच्या निषेधार्थ अकोल्यामध्ये जन आक्रोश मोर्चा. संतोष देशमुखांचं कुटुंबीय मोर्चामध्ये सहभागी. बीड परभणीमधल्या घटनांच्या निषेधार्थ 25 जानेवारीला मुंबईमध्ये सर्वपक्षीय जन आक्रोश मोर्चा. मेट्रो सिनेमा ते आझाद मैदान असा मोर्चाचं आयोजन. संतोष देशमुख आणि सोमनाथ सूर्यवंशी यांना न्यायासाठी 25 जानेवारीला मुंबईमध्ये जन आक्रोश मोर्चा. आंदोलकांनी घेतली शरद पवारांची भेट. मराठा क्रांती मोर्चाच्या शिष्टमंडळानं सह्याद्री अतिथीगृहावरती घेतली रामदास आठवलेंची भेट. मुंबईमध्ये होणाऱ्या मोर्चाला रिपब्लिकन पार्टीचा पाठिंबा जाहीर. सैफ अली खानवरच्या हल्ल्याच्या प्रकरणामध्ये इमारतीमधून तसंच घटनास्थळावरून आरोपी शहजादचे 19 फिंगरप्रिंट सापडल्याची सूत्रांची माहिती. जिना, खिडकी आणि सदनिकांवरती सापडले बोटांचे ठसे. हल्लेखोर शहजादनं दिली घरामध्ये कसा घुसला याची कबुली. वांद्र्यामधल्या इमारतीच्या मागे सुरक्षारक्षक नसल्याचं हेरून शिरला सैफच्या घरात. सैफच्या हल्ल्याची एक्सक्लुझिव्ह माहिती माझाच्या हाती. सैफवरती हल्ला करणारा आरोपी शहजाद हा कुस्तीपटू. बांगलादेशमध्ये जिल्हा आणि राष्ट्रीय स्तरावरती खेळायचा कुस्तीपटू असल्यामुळे शहजाद सैफ सोबतच्या झटापटीमध्ये वरचढ ठरला. बेरोजगार असल्यामुळे शहजाद हा भारतामध्ये शिरला. सैफवरती हल्ला करणाऱ्या हल्लेखोराने वरळीमधल्या कॅफेमध्ये कामाला असताना सुद्धा एक चोरी केली होती. एका ग्राहकाची अंगठी चोरण्याच्या प्रकरणामध्ये सहभागी असल्यावरून त्याला कामावरून काढण्यात आलं होतं. अभिनेता सैफ अली खानला येत्या 1 ते 2 दिवसामध्ये डिस्चार्ज मिळण्याची शक्यता. लीलावती रुग्णालयाचे डॉक्टर नितीन डांगे यांची माहिती. हिरानंदानी इस्टेट भागामध्ये काम करणारे बांगलादेशी हटाव यासाठी शिवसेनेची मोहीम. कार्यालयांना शिवसेना शाखा प्रमुख प्रवीण नागरे, महेंद्र मडवी, विभाग प्रमुख मुकेश ठोंबरे यांच्या वतीने निवेदन. ममता बॅनर्जींची सत्ता असलेल्या पश्चिम बंगालमधून बांगलादेशीयांची घुसखोरी सुरू आहे. मग ठाकरेंची शिवसेना घुसखोरीबद्दल ममता बॅनर्जींनाच का विचारत नाही? आशिष शेलार यांचा सवाल. कल्याणच्या महात्मा फुले पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये 4 बांगलादेशी महिलांवरती कारवाई. या महिला देहविक्री करत असल्याचं पोलीस तपासामधून निष्पन्न. त्यांच्याकडे भारतीय असल्याचे पुरावे नसल्यामुळे चौघींनाही अटक. प्रशासनाचा वचक नसल्यामुळे अवैध व्यवसाय वाढले. त्यावरती येणाऱ्या काळामध्ये कसा वचक बसतो ते बघा. सिंधुदुर्गाचे पालकमंत्री नितेश राणेंची प्रतिक्रिया. नियमबाह्य काम करणाऱ्या अधिकाऱ्यांना घरी बसवण्याचाही राणेंचा इशारा. नंदुरबारमधील दगडफेकीच्या प्रकरणी 18 आरोपी पोलिसांच्या ताब्यात. आरोपींमध्ये 7 अल्पवयीन मुलं असल्याची माहिती. रिक्षाच्या अपघातावरून झालेल्या राड्याच्या नंतर दगडफेक. धाराशिवमधील भालकी इथे बसवेश्वर महाराजांच्या पुतळ्याची विटंबना. शहरामधल्या लिंगायत समाज आक्रमक. घटनेच्या निषेधार्थ उमरगा बंद.
धाराशिवच्या भालकीमध्ये बसवेश्वर महाराजांच्या पुतळ्याची विटंबना, लातूरच्या किल्लारीमध्ये लिंगायत समाज आक्रमक, लातूर उमरगा महामार्गावरती लिंगायत समाजाकडून घोषणाबाजी. भंडाऱ्याच्या तुमसर नगरपालिकेवरती सर्वपक्षीय मोर्चा, शहरामधील मुख्य रस्त्यांवरील अतिक्रमण हटवण्याची मागणी. सलून व्यावसायिकांनी वाढवले सेवेचे दर, 26 जानेवारीपासून दरवाढ लागू होणार. आता कटिंगसाठी 100 तर दाढीसाठी 70 रुपये द्यावे लागणार. महिलांसाठीच्या सेवांमध्ये सुद्धा दरवाढ करण्याचा निर्णय. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.